मनका, मग तो तुमचा मनका असेल किंवा माझा मनका असेल, हा जेवढा तो नॅचरल ॲनाटॉमिकल पोझिशन मध्ये राहील तेवढं आपण छान असू. कारण त्या मनक्यातून पास होणारे तुमचे सगळे नर्व्स, तुमचे बाकी वेसल्स, त्यांचं पूर्ण संरक्षण, मेन तुमचा मज्जारज्जू, याचं पूर्ण संरक्षण तुमचा मनका करतो. मग त्या नॉर्मल ॲनाटॉमिकल पोझिशन मध्ये जर तो कर्व नसेल, म्हणजे इम्बॅलन्स असेल मनक्यामध्ये, तर तुम्हाला नक्कीच व्याधी होणार आणि त्या व्याधींचं रूपांतर काही कधी कधी हातामध्ये त्रास येणे, पायात त्रास उतरणे, या सर्व गोष्टी आपण पाहायला मिळतात. आता हा जो तुमचा मनका जेव्हा नॉर्मल ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये नसणे म्हणजे काय, तर आपण नेहमी टर्म्स ऐकलेले आहेत की स्पॉन्डायलायटिस, स्पॉन्डायलॉसिस. तर स्पॉन्ड म्हणजे स्पाइन, मग लायटिस म्हणजे काय, इन्फ्लेमेशन. जर नॉर्मल कर्वमध्ये नसणे म्हणजे इन्फ्लेमेशन होणे. लॉसिस म्हणजे काय, परत कर्व चेंज होणे. आणि जेव्हा हे कर्व चेंज होते, जर आपण चुकीची पोझिशनमध्ये समजा काही जड वगैरे उचललं, मनका पाठी पुढे सरकणे म्हणतो, त्याला आपण स्पॉन्डायलोलिस्थेसिस म्हणतो. जर आपण फार उंचावरून जम्प केली, पडलो, किंवा काही जर स्ट्रेस फ्रॅक्चर झाला, पण त्या ठिकाणी स्पॉन्डायलोलायसिस म्हणतो. हे सर्व टर्मिनॉलॉजी ऐकून आपल्याला म्हणजे असं वाटतं की आता खूप काही मोठी व्याधी झाली, पण नाही, आपण याला पूर्णपणे ठीक करू शकतो. पण परत परत सांगतोय, हा जो तुमचा आणि आपला मनका आहे, याला जेवढं आपण नॉर्मल ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये घेऊ तेवढं आपण जास्त छान राहू.